आज महाशिवरात्रीनिमित्त कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमध्ये कुणकेश्वराच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। यंदाचा शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आला। तर या शासकीय पूजेनंतर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या। तसंच महाशिवरात्रीनिमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली। मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जी मानाची पूजा आहे ती झाल्यानंतर जे भाविक आहेत त्यांच्या दर्शनाच्या रांगा ज्या आहेत त्या खुल्या केल्या जातात। अगदी महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीपासून या जत्रोत्सवाला प्रारंभ होतो। अगदी 3 दिवस हा जत्रोत्सव जो आहे तो सुरू असतो। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारं देवस्थान म्हणून कुणकेश्वर देवाची ख्याती आहे। त्याचमुळे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। राज्यातील त्याबरोबर राज्याबाहेरील जे भाविक आहेत ते अगदी मोठ्या संख्येने या कुणकेश्वर मंदिरामध्ये येतात। या जत्रोत्सवाच्या निमित्ताने येतात। तब्बल 10 ते 12 लाख भाविक जे आहेत ते या ठिकाणी भेट देतात। आपली मनोभावे जी आहे ती भोलेनाथाची सेवा करतात। आणि एकूणच कुणकेश्वर हे जे मंदिर आहे ते पर्यटनदृष्ट्या विकसित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाचं मंदिर मानलं जातं। आणि त्याचा जत्रोत्सव जो आहे त्या जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।